छोटी गावं शहरांमध्ये बदलतायत आणि त्याचसोबत नद्या नाल्यांमध्ये शेतीच्या जागी टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत आणि बांधकामाच्या फुटक्या फरशा, स्लॅब, सिमेंटचे तुकडे बेदरकारपणे शेतामध्ये फेकल्या जात आहेत. पण ह्या बदलत्या व्यवस्थेतही आपला कोकणी माणूस जमिनीमध्ये पाय घट्ट रोवून उभा आहे. त्यामुळे नवीन येऊ घातलेल्या शहरी व्यवस्थेला पहिलं रेजिस्टन्स शेतकऱ्यांकडून, मच्छीमारांकडून मिळतं. नीम शहरी व्यवस्थेत सुद्धा ज्या वेळेला स्थानिक गुराखी शहरातल्या रस्त्यांवरती आपली गुरं घेऊन चालतो, ज्या वेळेला टोलेजंग इमारतींच्या शेजारी शेतकरी आपली जमीन न विकता तिथे शेती करत असतो आणि ज्या वेळेला शहरातल्या गटारगंगेत सुद्धा मच्छीमार नाल्यात उतरून मासे पकडतो, त्यालाच मी म्हणतो गांधींची असहकार चळवळ. ही कोकणी माणसं जणू शहरी व्यवस्थेविरोधात असहकार चळवळ राबवत आहेत. ज्याप्रमाणे महात्मा गांधींनी बंदी असताना देखील मीठ तयार करण्याचा हक्क बजावला. हा स्क्रीनवरती जो तुम्ही व्हिडिओ पाहताय ही आहे चिपळूण शहरामधली शिव नदी. असं म्हटलं जातं की चिपळूण शहराचं बारसं ह्याच नदीवरून झालं. शिव आणि वाशिष्ठी नदीच्या संगमावरच्या पुळणावर वसलेलं ते शिवपुळण, पुढे त्याचा अपभ्रंश चिपळूण असा झाला असावा. आता या गावची शहराची ओळख ही गटारगंगा झाली. पण तरी सुद्धा नदी किनारी बसलेले हे काका गेले 50 वर्ष निरंतर ह्या नदीमध्ये मासेमारी करत आहेत. ते लहान असताना म्हणे ही नदी कोकणातल्या कोणत्याही इतर नदीसारखीच सुंदर होती. हा नाला जो बघताय तो चिपळूणच्या मध्यवर्ती स्टँडच्या मुतारीमधून येतोय आणि तिथून पुढे अनेक नाले जोडले जातात. हे काका काही वेळापूर्वीच या नाल्याच्या अगदी तोंडावरती मासे पकडत होते. एका वृद्ध कोकणी माणसाला जर कोकणाची मूळ संस्कृती टिकवण्यासाठी लघवीच्या पाण्यात उतरून काम करावं लागत असेल तर यापेक्षा मोठी अवहेलना काय असू शकते.